श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताभ्यो नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांगरक्तवर्णपद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च मालदण्डकमण्डलुधर कटयांकररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायतिवर्या। जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड अधीशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पे। तू विष्णु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादि समग्र तूची रूपे नटलासी। करताने करविता तूची हवे आणि होता दाता आणि देवविता तूची समर्था निश्चये। जंगम आणि स्थिर तूची व्यापिले समग्र तुझ लागे अधिमध्याग्र कोटे नसे पाहता। असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूची एक विश्वेशा। वेदांचाही तर्कचांतरे शास्त्रांतेही ना आवरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता। दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे। आता येतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देजे सदैव। पापतापानी दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे। दुस्तुर हा भवसागर याची पाववया पैलतीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त होवो मजलाते। आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे। किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार हृदयी प्रगटपे। शांतीमणी सदा वसो वृथा अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी। भवदुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासनाया मनाते। सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ। व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा।
आप्तवर्गांचे पोषण, न्यायमार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राशीण तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. करतानी करविता तूची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा. ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा. ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणा सगळ्यांनी. क्लीं कृष्णाय गोविंदाय गोविंद गोपीजन वल्लभाय स्वाहा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा. स्वाहा. ओम गणपतये नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्.
ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ॐ मातृसुताय विद्महे अनुसूयासुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ॐ अंजनीसुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात्। ॐ गोरक्ष जालंधर चरपटाश अडबंग कानीप मचिंद्र राद्या चौरंगी रेवणाक भरतरी सज्ञा भूम्या बभुर्वणवनात सिद्धा भीष्मद्रोण तट जयद्रथ जला गंधार नीलोत्पला शैल्याग्रहवती कृपेण वहनी करणेन वेलाकुलाम् अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णो खलु पांडवैरणनिधि कैवर्तका केशवां पाराशैर्यावचा सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरा हरिकथा संबोधिना बोधितं लोके सज्जन षट्पदैर्हरहा पीपियानं मुदा भूयाद भारत पंकजं कलिमलं प्रध्वंसिनं श्रेयसे मौलो चंद्रदलं गले च गरलं जूटे च गंगाजलं व्यालं वक्षसि चानलं च नयने शूलं कपालं करे वामांगे ददतं नमामि सततं प्रालेय शैलात्मजं भक्तक्लेशहरं हरं स्मरं हरं कर्पूरगौरं परं गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव।
कृष्ण भगवान की जय। तुलसी मैया की जय। गो मैया की जय। गंगा गोदावरी माता की जय। भारत माता की जय। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज की जय। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। सनातन हिंदू धर्म की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। विश्वाचे चालक मालक पालक पूर्ण दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी भगवान श्री स्वामी समर्थ महाराज निर्गुण निराकार परब्रह्म ज्या ठिकाणी सगुण रूपामध्ये साकार झालं ते पंढरपूर। पंढरपूर विश्वामध्ये ज्यांच्या नावाने शोभून दिसत आहे, ज्यांना प्रारंभ नाही मध्य नाही अंत नाही, सत्व रज तमोगुणाचा आत्मा परमात्मा जो सगळ्यांच्या आधी अस्तित्वात आलेला आहे। नवे नवे वैकुंठाच्या अगोदर जे क्षेत्र निर्माण झालं ते पंढरपूर आणि पंढरपूर ज्यांच्या नावाने शोभून दिसतं त्या पंढरीचं इष्ट आराध्य परब्रह्म श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो, जिच्या शक्तीने विश्वाला स्फुरण मिळतं। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। रुक्मिणी देवी तुळजाभवानी माता आणि तुलसी मैयाच्या चरणी नतमस्तक होतो। मानवतेचा महान नंदादीप भगवत संप्रदायाच्या विशाल वृक्षाला लागलेलं गोड फळ, इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ, प्रगल्भ बुद्धिवत्तांच्या बुद्धीला न उलगडलेलं कोडं, विश्व निर्माण कर्त्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकवता डोकवता पडला मोती। इंद्रायणीच्या काठावर आळंदी गावात संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या रूपात माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो, ज्यांच्या कृपेने आज आमच्या मंदिरांवर कळस आहे, दाराच्या पुढं तुळस आहे। हिंदुत्वाची शान तू, संस्कृतीचा मान तू, मृत्यूलाही आव्हान तू, आम्हा हिंदूंना अभिमान तू। हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवरायांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करतो। या तुलसी महात्म्य कथेसाठी जमलेल्या सर्व भाविक सज्जन, माझ्या माता भगिनी, पितृवर्ग बांधव, बालगोपाल, आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो। साऊंड सिस्टम असेल, तबलजी आमचे बंधू केशवजी महाराज करंजकर, संगीत विशारद ज्यांच्या आवाजाने महाराष्ट्राला पूर्ण गोडवा मिळतो आहे, मिळत राहतो आहे। जी टॉकीजवर सुद्धा आमचे सहकारी आहेत ते कथेसाठीचे हरिभक्तपरायण शिवरामजी महाराज बोराडे, आमचे परम मित्र, प्रत्येक कथेला असतात ते, त्यांना आवड आहे। आमचे अमोलजी महाराज शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। आमचे वारकरी पण आहे इथं, दत्ता भाऊ, आणि ते स्वतः तबल जे आहेत, सिस्टम पण, आणि ते गायक आहेत आपल्याच गावचे भूमिपुत्र। लबडे परिवार असेल, शिंदे परिवार असेल, इथला मते परिवार असेल, मला वाटतं माळोदे पण आहे इथं आहे ना, हां। आणि आज विशेष ज्यांच्या आग्रहा खातर, ज्यांच्या पूर्व पुण्याईने या ठिकाणी हा आगळा वेगळा उपक्रम होतोय। सगळ्या कथा होतात, ही कथा होत नाही। आमचा जाधव परिवार, एकदा त्या परिवारासाठी जोरदार टाळ्या आपण वाजूया। गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा।
मी लक्षणं सांगतोय, हे कुणाला नाही सुचत. पुण्यस्मरण होतात, श्राद्ध होतात, लोक येतात जन्माला, मरतात सुद्धा किड्या मुंग्यांसारखे. पण सांगू, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पण याच्या अगोदर आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची या. हे आशीर्वाद इकडून आहे. आता दुसरं पुण्य आहे का? पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, आणि झाली कृष्णराज भेटी, परम भाग्य तयांचे. धन्य धन्य तयांचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवरा दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले. ज्या घरामध्ये कृष्णाची सेवा घडते त्याच घरामध्ये तुलसी माता प्रसन्न होऊन अशी वृत्ती सुचते. म्हणून मी कृष्णाचा जप सुरुवातीला केला. क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. फार चांगला उपक्रम आहे. कैलासवासी गंगा भागीरथी मातोश्री जिजाबाई रामचंद्र जाधव यांच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ हा 5 दिवसाचा तुलसी महात्म कथा हा कार्यक्रम ह्या कुटुंबाने आयोजित केलेला आहे. आज संख्या कमी आहे, पण उद्या येतील लोक, आणि नाही आले 4 लोक आले तरी मी कथा करेल. कारण क्वांटिटी पेक्षा क्वालिटी गरजेची आहे. हो, तोच जर ह्या प्रांगणामध्ये लावण्यांचा कार्यक्रम ठेवला असता ना, मानना आले म्हणजे कळलं तुम्हाला. कलियुगे जिथे तुंतुणे वाजती तिथे कान टवकारती, आणि जिथे हरी कथा चालती तिथे पापी झोपी जाती. काय कळलं काय? म्हणून विनू नका उद्या कोणाला डोक्याला, आम्हाला 5 दिवस यायचंय. कलियुगात झाली या भेळ नको नाही म्हणायचं, लोकगीत नाही म्हणायचं. कलियुगाचे उफराटे. इथं कोणाला कीर्तन आवडतं, इथं कोणाला कीर्तन आवडतं, आणि ज्याला कीर्तन नाही आवडत त्याला कीर्तनाच्या उलट आवडतं. आता कीर्तन हे उलट करा. पण कोणाला कोणाला काहीतरी आवडतच. पण सांगू, माझ्या जीवेची आवडी, हा 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 हा, काय आवड असावी. कुठं ओढ आहे? नाच गाणं तमाशा नाही, मना तेथे धाव घेई, राही विठोबाच्या पायी, आणि तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. ही कनेक्टिंग असायला पाहिजे. ओढ. पांडुरंगी मन रंगले, जय हो. रंगले पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेदले, गोविंदाचे गुण वेदले. पांडुरंगी मन रंगले, रंगले पांडुरंगी मन रंगले, रंगले. 5 दिवस आहे, तुम्ही काळजीच करू नका. तुमचा 1 सेकंद वाया नाही जाऊ देणार मी. धन्य तुलसीचा महिमा, किती वर्णन करू मी तुलसी मातेचं. अगाध आहे, फार सुंदर कथा आहे. तुलसी महात्म्यामध्ये काही सुंदरशा ओव्या आल्या, आणि माझा मानस आहे रोज आपण 5 दिवसाच्या कथेमध्ये त्या ओव्यांवरती थोडं चिंतन मांडूया. आम्ही बगुरला मला वाटतं 2 वर्षापूर्वी, हो ना, विष्णू महापुराण झालं, आणि त्याच्यानंतर आपण तुलसी महात्म्य कथा केली. हा पहिला प्रयोग, आणि तो एकदम सुंदर पद्धतीने राबल्या गेला. जवळजवळ 5,000 लोक असायचे बगूरमध्ये.
आमचंच गाव भगूर, आणि भगूरमध्ये 5,000 लोक, भगूरच्याच बाबाला एवढी गर्दी का? पचतं रुचतं म्हणून, नाही तर जिथं पिकतं तिथं विकतं काय सांगा? आणि आम्ही पथ्य पाळलंय पहिल्यापासून. वाणीची धार टिकवायची असेल तर पथ्य गरजेचं असतं. काही बोलायचं, काही खायचं, काही प्यायचं, कसं राहायचं नाही जमत. आम्हा वैष्णवांचे काही नियम आहे. आम्ही जिथं तुळस नाही तिथं पाणी सुद्धा पित नाही, माहिती आहे का तुम्हाला? पाणी सुद्धा नाही. का? नियम आहे तो वारकऱ्याचा, वैष्णवांचा. आणि जितके नियम तुम्ही अध्यात्मात पाळाल तितके रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील. लोक म्हणतात साधी भोळी सेवा, अगदी बरोबर आहे. नियम सगळीकडे पाळायचे ना, अध्यात्मात का नाही पाळायचे? इथून भगूरला जायचं आम्हाला कार्यक्रम संपल्यावर, बरोबर? ट्रॅफिकचा नियम असा आहे, तुम्ही रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला, वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवलं पाहिजे. मग मी म्हणलो नाही नाही, आमच्या महाराजांना गाडी चालवताना उजव्या बाजूने चला, मी कीर्तनकार आहे. ऍक्सिडेंट, अपघाताची शक्यता आहे. म्हणजे ट्रॅफिकच्या नियमाचं उल्लंघन केलं तर अपघात आहे, मग अध्यात्मातल्या नियमातलं उल्लंघन केलं तर त्याचे फटके का बसणार नाही? बसतात. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. आहा, असं झणझणीत अंजन घातलंय तुकोबांनी. विषयांतर नाही, अध्यात्म आहे, लक्ष द्या. म्हणून असं मला वाटतं ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहे आणि तुकाराम महाराज आमचा बाप आहे. आई समजून सांगते. ज्ञानेश्वरीतली भाषा पहा तुम्ही. आई समजून सांगते, बाळा चॉकलेट खाऊ नये, चॉकलेट खाले तर दात किडतात, काळे पडतात, आणि ते दात काळे पडले किडले तर चांगला दिसशील का तू? नाही, मग खायचे नाही. ही आईची भाषा आहे ज्ञानेश्वरीत. पण आईनं सांगून जर लेकरानं ऐकलं नाही तर बाप फटका देतो. गाथ्यामध्ये फटके दिले. झाडावरी मुंगळा करियऱ्या झाऱ्या, तैशा वाऱ्या केल्या पंढरीच्या. फटका दिला तुकाराम महाराजांनी. अरे आईबापाची अवहेलना करतो, पंढरीच्या वाऱ्या करतो, मेल्या सगळ्या वाऱ्या तुझ्या वाऱ्यावर गेल्या. हा फटका नाही तर काय? म्हणून आई समजून सांगते, बाप फटका देतो. काम क्रोध मीठ मिरची याची येऊ नये रुची. काय पथ्य पाळायचं? आशा मनीषा तेलकट याचा येऊ दे रे विट. भक्तिभाव तूप पोळी यासी सावध होनी गिळी. आणि काय गोड सांगितलंय पहा. तुका म्हणे औषध घ्यावे त्याने ब्रह्मानंदी राहावे. पथ्य फार गरजेचं आहे. ठाण्याला गेलो आम्ही. ते म्हणले चला ना बाबा घरी, एवढ्या लांबून आले, चला घरी. गेलो. बरं, पोहे बनवले, शिरा बनवलाय, ढोकळा आहे, काय खाल? म्हणलं काहीच नाही खाणार. का? म्हणलं घरापुढं तुळस नाही, उपाशी राहील, नाही खाणार मी. नका ना असं करू. नाही म्हटलं, माझा नियम मी मोडू कशा? तुलसी महात्म्य कथा आहे ना, ऐका, सुरू झाली. तुळस नाही, पाणी सुद्धा नको तुझं, माफ कर मला. गहिवारला विचारा, बाबा दोनदा हिरवीगार तुळशी वृंदावन हो, अतिक्रमण आमच्याकडं 1-1 इंचाचा हिशोब. डोळ्या देखत तुळस पाडतात हो ते लोक. दोनदा जेसीबी आणला तुळस. याचा टीका लावा कपाळी, लाजू नका. याचा टीका लावा. कशाचा? तुळशी वृंदावनातल्या मातीचा. अर्जुना काय सांगू? अहम सर्वस्य प्रभावो मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधभाव समन्वित. माझं स्वरूप आहे, माझी ती प्रिया आहे. लक्ष्मीपेक्षाही प्रिय आहे. ही माती लावल्याने ज्यांच्याकडे त्यांनी नका नेऊ, ज्यांच्याकडे नाही त्यांनी लावा टीका. मी लावलाय. ज्ञानाची प्राप्ती होते, ज्ञानाची प्राप्ती. किती अडाणी माणूस असू द्या, त्याला ज्ञान प्राप्त होतं. तुळशीचं मूळ, तुळशीचं खोड, तुळशीच्या फांद्या, तुळशीची पानं
तुळशीच्या मंजिऱ्या, प्रत्येकामध्ये देवाचं वास्तव्य आहे. प्रत्येक ठिकाणी देवाचं वास्तव्य. कृष्ण प्रिया आहे, हिरवी आहे, हे निळ आहे, हा निळा माझा घनश्याम आहे. ही तत्स्वरूप प्राप्त झालेली आहे. एक रूप प्राप्त केलंय तिने श्रीहरीशी. किती तप केलंय तिने त्याच्या प्राप्तीसाठी. उद्या परवा आपण बघूया कथा आल्यानंतर. तुलसी सर्वव्रतानां महापातक नाशिनी. एक व्रत काहीतरी करा. तुलसी वृंदावन जयाचे द्वारी, धन्य धन्य तो प्राणी संसारी. तयाच्या पुण्या नाही सरी एक राया. कृष्ण परमात्मा उद्धवाला सांगताय, जसंच तसं म्हणतो. तुलसी वृंदावन जयाचे द्वारी. आता तिचं नाव तुलसी आहे, मग वृंदावन हे नाव कसं काय पडलं? 1-2 दिवसांनी मला आठवण द्या. वृंदा ह्या नावाची एक कथा आहे, ती सांगणार आहे मी. सुरुवात झाली आता. तयाच्या पुण्या नाही सरी एक राया. उद्धवा, ज्याच्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन आहे त्याच्या पुण्याची गणना नाही, त्याच्या पुण्याची सरच येणार नाही. नुसतं तुळशी वृंदावन दारात आहे. हळूहळू आपण अध्यात्माकडे वळतोय या माध्यमातून. मी तुम्हाला विज्ञानही सांगणार आहे, अध्यात्मही सांगणार आहे. एखादा वैज्ञानिक आणून समोर बसवा माझ्या, मी तुळस ही वैज्ञानिक पद्धतीने किती श्रेष्ठ आहे आणि धार्मिक शास्त्रीय पद्धतीने किती श्रेष्ठ आहे त्याला मी प्रॅक्टिकली समजून सांगतो. हो, कसलं विज्ञान? विज्ञान ही दुधारी शास्त्राप्रमाणे विज्ञानाची प्रगती. ती कल्याणही करेल, नाशही करेल. मानत नाही लोक. 350 वर्षापूर्वी तुकोबा बोलतात, कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. हिंदूंना जाणीव करून दिली आपल्या व्रताची. मुसलमानांना त्यांची व्रत माहित आहे, ख्रिश्चनांना त्यांची व्रत माहित आहे, आम्हाला आमचं व्रत माहित नाहीये. इतका अभ्यासपूर्ण असलेला आमचा धर्म आहे, तरी त्याप्रती आपल्याला माहिती नसावी. कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी, तो हिंदुस्थानी. जयाची द्वारी तुळशी वृंदावन. जयाची द्वारी तुळशी वृंदावन. धन्य ते सदन, धन्य ते सदन, धन्य ते सदन वैष्णवाचे. जयाची द्वारी तुळशी वृंदावन. जयाची द्वारी तुळशी वृंदावन. महाराजांसाठी टाळ्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुलसी मैया की जय. तुळशी वृंदावन जयाचे द्वारी. धन्य धन्य ते प्राणी संसारी. तयाच्या पुण्या नाही सरी एकराया. नित्य जो तुळशीसी नमस्कारी. त्यासी देखोने यम पळे दुरी. तुलसी महात्मा ऐकताय ना? यम दूर पळतो. नित्य जो तुळशीसी नमस्कारी, असा नमस्कार जरी केला, त्यासी देखो नियम पळे दुरी. विष्णू दूत आदर करी तया प्राणियासी. त्याची रिस्पेक्ट करतात. कोण? विष्णुदूत. अर्जुना, ज्याने गळ्यात तुळशीची माळ घातली ना, समजायचं त्याने वैकुंठाला यायला कंबरच कसली. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. हे तिकीट आहे. एसटीने प्रवास करायचा तर तिकीट काढावं लागतं, बरोबर आहे?
तिकिटाने प्रवास चांगला होतो, पण सांगू का, रिझर्वेशन सारखी मजा नाही. आरक्षित जागा असते आपली, टेन्शन. ओ उठा, काय माझी जागा आहे काय, हे बघा. देवाचं नाम हे वैकुंठाला जायला तिकीट आहे, पण बोलू गळ्यात तुळशीची माळ हे रिझर्वेशन आहे. माफी मागून बोलू, सॉरी बरं का, जसे तसं बोलतो. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही त्याचं तोंड सुद्धा पाहू नये, असं मी नाही बोलत, पद्मपुराण बोलतो. 5 नंबर सहित सांग. माळ घालायची असेल तर आपण 5 दिवस आहोत. वाटलं माझ्या हातून घाला, नसेल तर तुमच्या आई वडिलांच्या हातून घाला, पण गळ्यात माळ घाला. जर तुम्हाला घालावसी तुळशीची माळ वाटली तर, बळजबरी नाही. पण सांगतोय का, मरणाच्या आत तुळशीची माळ धारण करा, कारण बिना तुळशीचं मरू नये. स्वीकारच नाही त्याचा. जे प्राणी तुलसी पूजा करीती, तुलसी संगे घडी घडे श्रीहरीची भक्ती. ही वार्ता आहे निश्चिती, असत्य न म्हणावे. सुंदर आहे, असं वाटतं काही बोल नाही, ओव्याच म्हणाव्या. तुलसी देवीची मंजिरी, अर्पिले कृष्णाचे श्री. ही मंजिरी आहे, अशी तोडायची आणि कृष्णाच्या डोक्यावर व्हायची. रंगनाथ आहे ना घरात, रंगनाथ. तुमच्या गावातला नाही, देवाऱ्यातला. डोक्यावरती अशी. तुलसी देवीची मंजरी अर्पिले श्रीकृष्णाचे श्री. धन्य धन्य तो प्राणी संसारी, ऐसे वदे व्यास ऋषी. आता कोण म्हणले? व्यास. आणि हे नारदांनी सांगितलंय व्यासांना. सांगू का? सांगू का? जय जयकार करावा लागेल. म्हणा, क्लीम कृष्णाय कृष्णाय गोविंदाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय वल्लभाय स्वाहा. स्वाहा. ओम ह्रीं ह्रीं क्लीं क्लीं ऐं वृंदावने वृंदावने स्वाहा. हा तुळशीचा मंत्र आहे. एकदा दिवसभरात एकदा तरी म्हणा. आणि 21 दिवसानंतर ज्यांनी हा मंत्र म्हटला, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा, म्हणजे 2दा दिवसात, मला 21 दिवसाने फोन करून अनुभव सांगा. स्वतःचा राग जाईल, द्वेष जाईल. बोलू, मुलं चिडचिड करतात, शांत होते. पतीचा तापट स्वभाव आहे, शांत होईल. व्यसन जातील. कोणी नाही सांगत हे, नुसतं लावलंय तुळशीचं झाड. झाड झाड नका समजू त्याला, साक्षात विष्णू स्वरूप आहे. अरे निळा रंग धारण केला रे तिने. राम तुळस वेगळी, रान तुळस वेगळी, ही कृष्ण तुळस आहे. तुम्ही पहा ना, कुठून आलं हे? हा कृष्ण निळा रंग आहे, तिने धारण केलाय. कृष्णा, तू आणि मी वेगळीच नाही, एकरूपता, एक विदा भाव तुळशी शिकवते. ज्या लोकांचं जप करताना, अनुष्ठान करताना, उपासना करताना, ध्यान धारणा करताना मन रमत नाही, त्यांनी हे असं पर्स पाकिटमध्ये खिशात जवळ ठेवावं. फक्त एवढंच बस. बघा ताकद. कोर्टाच्या कामाला चालले ना, सत्याची बाजू आहे तुमची, कोणी ऐकत नाही, पण तुलसीचा आसरा घ्या सोबत. एका खिशामध्ये, एका बाजूला, जे पर्स मध्ये ठेवू शकता तुम्ही, दोन्ही कप्प्यात किंवा पाकिटामध्ये. एका कप्प्यामध्ये तुलसी ठेवा आणि
दुसऱ्या कप्प्यामध्ये इकडे तुळशी ठेवली, दुसऱ्या कप्प्यामध्ये तुम्ही पांढऱ्या रुईची जोड फुलं ठेवा. करून तर पहा. ही आकृष्ट करणारी वनस्पती आहे वृंदा. पॉझिटिव्ह घडेल, कधी तुमच्या मनाविरुद्ध घडणार नाही. मी मुळापासून शेंड्यापर्यंत मंजिरीपर्यंत सांगतो. तुलसी पत्र घालिता कानी, तुलसी पत्र घालिता कानी, तयांच्या पातकांची होय धुनी. तो माझा भक्त म्हणे शारंग पाणी, मज आवड तयाची. कृष्ण बोलतोय उद्धवाला. ते गव्हांकुर असताना आमचे जुने लोक ते नवरात्र्याचे ते वाढलेले टोपलीतले गहू असे कानात खोसतात. बरोबर आहे ना. तुलसी पत्र घालता कानी. आता याच्यात विज्ञान पण सांगितलं व्यासांनी. हे असं धारण केल्यामुळं दाढ, कान आणि ब्रेन इतका चांगला परिणाम होतो. दाढ दुखायची बंद होईल, कान दुखायचा बंद होईल आणि डोकं दुखीचा त्रास आहे तो लगेच बंद होईल. विज्ञान पण. तुलसी पत्र घालता कानी, तयांच्या पातकाची होय धुनी. धुनी माने जळून जात ते पाप, भस्मसात होत. आणि अहो नुसतं असं म्हणजे कसा तरी त्या तुळशी मैयाचा शरीराला स्पर्श व्हावा. कान प्रॅक्टिकली दाखवतोय मी. असं मी नेहमी गाडीत तुळशी ठेवतो, बॅगेत तुळशी ठेवतो आणि घरातून निघालं आई बापाचं दर्शन, देवाचं दर्शन आणि तुळशी मैया आमच्या घरापुढे या तुम्ही बघा. सगळ्या तुळशी लावल्या नाही माझ्या आईने, आपोआप उगल्यात त्या. आणि तुळशी आपोआप उगत असेल समजायचं तिथं ईश्वराचं वास्तव्य. मी माझा मोठेपणा नाही सांगत आहे. नाही तर 17 वेळा तुळस लावा ती होतच नाही होत. पण तुम्ही पिच्छा सोडू नका. लावित राहा उगवेल. ती लावून जर सुकत असेल तर समजायचं पाप आहे, कटतंय. आणि इतकी कृपाळू आहे माझी तुळशी मैया. तुमचं पाप स्वतः घेऊन ती स्वतःला जाळून घेते, स्वतःला, आणि तुम्हाला सुरक्षित ठेवते. तुळसच होत नाही. अरे लावित राहा. माती बदला, लावित राहा. नक्कीच एक दिवस अशी हिरवीगार छानशी तुळस फुलेल. नुसतं कानामध्ये असं धारण केल्याने पातकांचा नाश होतो. आणि ऐका, तो माझा भक्त म्हणे शारंग पाणी, मज आवडतयाची. तुळशीची पानं अशी कानामध्ये खोचली तर स्पर्श झाली, डोक्याला कानाला सगळा इतका चांगला परिणाम होईल. आणि हे मस्तिष्क माने ब्रह्मांड आहे. डोक्याचा भाग वरच्या बाजूला आहे. ध्यान धारणा करताना इथं ध्यान लागतं, दोन्ही भ्रुकुटांच्या मध्ये. गळ्यात कंठी आहेच आहे, माळा आहेच आहे. इथं धारण केलेलं तुळशी पत्र त्याचं सगळं पाप निघून जाईल उद्धवा. पण लक्षात ठेव, तो माझा आवडतीचा होईल. शारंग पाणी कृष्णाचं नाव, तो माझ्या आवडतीचा होईल. किती आवडतीचा होईल रे देवा. उद्धव म्हणला, काय सांगू उद्धवा तुला, माझ्या लक्ष्मी पेक्षाही तो मला प्रिय होईल. कोण म्हणत? शारंग पाणी. धन्य धन्य तो प्राणी. सारखी धन्यता दिली कोणाला? हे सगळं जो करतो त्याला. या तुलसी महात्म्य कथामध्ये धन्य शब्द खूप ठिकाणी आलाय. उद्या पण आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तुलसी वृंदावनाची मृत्तिका. आला ना विषय, मी मगाशी टीका लावला.
तुलसी वृंदावनाची मृत्तिका जो कपाळी लावे तिलका, तो भक्त माझा म्हणे निका श्रीकृष्ण निका. शुद्ध भक्त आहे तो माझा. कोण? जो तुळशीच्या वृंदावनातल्या मातीचा टिका लावतो आपल्या कपाळी. ही माती नाही, ही कृष्ण प्रिय असलेल्या तुळशीच्या मुळाला स्पर्श झालेला गंध आहे. म्हणून गांधी चावली, माशी चावली, काय करता सांगा? वेडेत का जुने लोक? हे विज्ञान आहे. दोन्हींचं कॉम्बिनेशन करून मांडतोय. हा, बरेचसे झाड आहे त्यांची माती लावा ना. नाही नाही, गांधी चावली का, तुळशीची माती घेऊन लावा. लगेच ठणका थांबतो. लगेच. विंचू जरी चावला, विंचू चावला, तुळशीच्या वृंदावनातली माती घ्या, जिथून चावला ती माती अशी तिथून खाली सोडा, परत घ्या सोडा, परत घ्या सोडा. 11 वेळेला ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्री. जाऊ दे 1001. कोणाचं नाव घ्यायचं? माती घ्यायची तुळशीतली आणि नाव घ्यायचं कृष्णाचं. इतका आनंद होतो तिला, इतका आनंद होतो. ती म्हणली माझ्या कृष्णाचं नाव घेऊन माझी माती वापरली ना कृष्णा, लगेच त्याचं दुखणं थांबव. आणि काय सांगू, विंचू विंचू त्या क्षणाला उतरतो आणि लगेच वेदना कमी होऊन जातो. किंवा विंचू चावला ना, त्याने जायचं आणि गोठ्यातली गाय आहे ना, तिच्या कानात सांगायचं, हे गोमाई, हे गोमाता, मला विंचू चावला, मला तुळशीने तुझ्याकडे पाठवलं. ताडकन गाय उठून उभी राहते. करून पाहायला हरकत नाही, पण पहिला विंचू चावून घ्यायला लागेल. चावला तर पुढची गोष्ट आहे. हे कोणी सांगितलंय का तुम्हाला कधी? माहिती. म्हणून आपल्या कथेमध्ये 5 दिवस सगळे विषय राहणार आहेत आणि तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट पण आपण क्लिअर करणार आहोत. आणि काही आडलं वाटलं तर विचारा. मी काय फार मोठा महात्मा नाहीये. शेतकरी कुटुंब, आमचे दादा ते आले होते, घरी आले होते, त्यांनी पाहिलं. पण एक सांगतो, ह्या टच मध्ये आम्ही आणि नुसतं पाठ केलं आणि सांगाय, मी रोज तुळशीला असा स्पर्श करतो, असा हात लावतो, नंतर गाडीत बसतो आणि मग प्रवासाला निघतो. आजपर्यंत कधीच मला कुठं त्रास झाला नाही, कधीच. ही प्रोसिजर आहे. जे तुळशीची माळा घालती प्राणीगळा. आता ऐका, वा 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 वा, फार सुंदर आहे बरं का. जे तुळशीची माळा घालती प्राणीगळा, मी स्वरूप सावळा आहे तेथे. उद्धवा काय म्हणले? हे बघा, अभिमान आहे मला, माझ्या गळ्यात माळ आहे. माझी बायको मी बसलो होतो एक दिवस गप्पा मारीत. ती म्हणली, का हो सगळे तुमच्याच पाया पडा, तेव्हा कोणीच नाही पडत. खरंच सांगतो, का बरं असं? मी 1-2 कार्यक्रमाला तुमच्या सोबत होते, हो सगळे पाया पडतो तुमच्या, किती छान वाटतं. म्हणलं बाई, 4 तोळे सोनं घातलं, तो कोण पाय पडत? एकच माळ गळ्यात घातली मी, फक्त एकच. हे बघा किती लोक पाया पडतात. तुळसी हार गळा कासे पीतांबर, देवाच्या आवडतीचा. तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हे चिदान, आवडे निरंतर हे चिदान. तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे
पीतांबर। गोपाल कृष्ण भगवान की जय। अर्धा तास आहे अजून, उद्या बरोबर 8ला सुरू होईल। 8 वाजून 3 मिनिटांनी आलो होतो आम्ही, पण आज पहिला दिवस आहे। उद्या 8ला सुरू, 8 ते 10। आता ऐका, आज थोडंसं मी फास्ट घेतोय, उद्यापासून कथा सुरू होईल। पण आज तुम्हाला हे कळलं तर उद्या तुम्ही अजून जरा सांगा, बळजबरीत आणून बसवा, मी जबाबदारी घेतो त्यांची। हो, तुम्ही जो देवाला मानित नाही की तुम्ही येऊ तर बसा, तुम्ही आणून बसा। तो 5व्या दिवशी नाही मानला ना गळ्यात माळ घालायची, मी कथा सोडून देईल बुवा, माझी खात्री ना, मी काय सांगणार, असं बळजबरी नाही। इथून त्याला वाटेल नाही नाही बास आता गळ्यात माळ घातली पाहिजे। अरे वा, काय तुळशीचं महात्म्य आहे, आणि आतापर्यंत मी कुठं होतो त्याची जाणीव होईल। काय उद्धवाला बोललंय गड्या, तुम्हाला माहितीये का? अर्जुनाला सांगितली ती गीता, तशी उद्धव गीता सुद्धा आहे, हे फार गोड आहे। माझा ब्रह्मा विष्णू महेश, काय शब्द वापरले ऐका कृष्ण, माझा ब्रह्मा विष्णू महेश, तिन्ही देव तुलसी आतुडती सावकाश, तुलसी पूजेने। ब्रह्मा विष्णू आणि महेश हे मोठे काय, फक्त तुलसी पूजा। चला पद्मपुराणात जाऊ आपण। पद्मपुराण, गुह्याति गुह्य गोप्त्वातं गृहणास्मत्कृपं जपं, सिद्धिर्भवतु मे देव तत्प्रसाद महेश्वरं, मृत्युंजय महारुद्रं त्राहि मां शरणागतं, जन्म मृत्यु जरारोगे पीडितं कर्मबंधने। मराठी सांगतो। शंकर सांगे पार्वतीला, प्रश्न तू वा उत्तम केला, हे ऐकून जन जड जीवाला मनी आनंद दाटतसे। महादेव, रुद्राक्ष श्रेष्ठ आहे का तुलसी? आता हा वादाचाच विषय झाला बुवा। आणि पार्वती इतकी हुशार आहे, मर्मावरच बोट ठेवलं। भगवान महादेवाच्या गळ्यात काय, रुद्राक्ष, रुद्र अक्ष इति रुद्राक्ष, भगवान शिवाचा तो भाव आहे, ती करुणा आहे त्या रुद्राक्षामध्ये। जो रुद्राक्ष धारण करतो तो रुद्र स्वरूप होतो, असं शिव महापुराण सांगतं। इतके गोड हसले भगवान महादेव, पद्मपुराण सांगतं। महादेव, रुद्राक्ष श्रेष्ठ कतुस। पार्वती, काय सांगू तुला, मला महाविष्णू सगळ्यात जास्त आवडतो, आणि महाविष्णू आवडतो कारण त्या महाविष्णूला तुळस आवडते। आणि बरेचसे लोक म्हणतात भगवान शंकराला तुळस व्हायची नाही, अमुक नाही दमुक नाही, असं व्यासजी काय खोटं बोलतील काय? पद्मपुराणामध्ये भगवान शिवाच्या मुखारविंदातून आलेली भाषा आहे। तुलसी पत्रा शिवाय देवाला नैवेद्यच अर्पण होऊ शकत नाही। बिना तुळशी पत्राचा नैवेद्य देव ढुंकून सुद्धा पाहणार नाही। मी उद्या विषयाला तर बोलणार आहे, जमणारच नाही। पार्वती, हा महादेव शिवालयासमोर जो कोणी शिवरात्रीच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी किंवा प्रदोषच्या दिवशी तुळशीचं झाड लावतो, तुळशीचं रोपटं लावतो, पार्वती त्या तुळशीच्या रोपट्याला जेवढ्या मंजिऱ्यांमध्ये बिया येत्या तेवढे कल्प वर्ष तो कैलास आणि वैकुंठाला वास्तव्य करतो। कोण? तुळशीचं रोपटं लावणारा। कुठे? शिव मंदिराच्या समोर। बेलाचा उल्लेख नाही केला, बेल प्रिय आहे,
पण शिवाची आवड भगवान शिवजी सांगतायत. मला विष्णू प्रिय आहे आणि विष्णूला तुळस प्रिय आहे, म्हणून माझ्या विष्णूने माझ्याकडे यावं, मला भेट द्यावी, यासाठी तुळशी तुळशी तुळशी. ऐका, व्यासजींनी उल्लेख केलाय, मगाशी आपण बोलून गेलो. तुलसी देवीची मंजिरी अर्पेले कृष्णाचे श्री, धन्य धन्य ते प्राणी संसारी, ऐसे वदे व्यास ऋषी. धन्य धन्य ते संसारी. ते धन्य कोण? ज्यांनी तुळशीचा आश्रय घेतला ते. आणि कुठे धन्य शब्द नाही लावायचा, आम्ही कीर्तनात सांगत असतो. कोणालाही धन्य म्हणायचं काय? दोन मित्र होते, मी तिकडे उभा होतो, त्यांची गाडी जवळ असे उभे होते, त्यांची चर्चा, धन्य आहे रे. माझे कान टावकारले, अरे ह्या वयात हा धन्य आहे म्हणजे काहीतरी विशेष लक्षण दिसतंय. धन्य आहे रे तू. तू म्हणला का बरं? दिवसाला 20 गुटख्याच्या पुड्या खातो. आता धन्यतेचं लक्षण आहे काय? तोंड सोडून कॅन्सर होण्याचं लक्षण आहे ना, मरायचं. धन्य शब्द कुठेही नाही वापरायचा. धन्य धन्य तयांचे सदन, जे तुळशीचे वास्तव्य स्थान, ते धन्य आहेत. ते धन्य आहेत. कोण? ज्यांनी तुळशीचा आश्रय घेतलाय. आणि एक सांगतो, ज्यानं तुळशीचा आश्रय घेतला त्याला आधार मिळतो तुळशीचा, तो निराधार कधीच राहत नाही. लक्ष्मी सहित नारायणाची त्याच्यावर कृपा होते. व्यासजी उद्विग्न बसलेले आहेत. ऐका तुळशीचा महिमा किती श्रेष्ठ आहे. आज ही छोटी कथा सांगतो मी, उद्यापासून थोडी मोठी मोठी कथा राहील, आणि जे मला जसं सुचेल तुळशी मातेच्या कृपेने तसं मी बोलणार आहे. शेवटी बुद्धी देणारी तीच आहे. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. आधी दादा म्हणे आपण देवी भागवत घेऊ. परत त्यांनी पाहिलं, अरे तुळशीचा विवाह येतोय, दिवाळी होऊन जाते, मग महाराज आपण तुळशी महात्म्य कथा घ्यायची का? घेऊया, का न घ्यायची? लोकांना तरी तुळशीचं महात्म्य ह्या निमित्ताने कळेल. देवी भागवत कधीतरी होणारच आहे. नवरात्रात होईल, एखाद्या दिवशी होईल, चैत्राच्या महिन्यात होईल, पण हे कधी होणार आहे? ऐका, व्यास उद्विग्न मनाने बसलेले आहेत. 17 पुराण लिहून झाले बरं का व्यासांचे, 17. तरी उद्विग्न आहेत ते. नारायण 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 नारायण. कोण आले तिथं? नारद मुनी, महान वैष्णव, भगवत भक्त. नमो नारायण नमो नारायण. नारदजी या बसा. पाद्य पूजा केली व्यासांनी नारदाची. म्हणजे एक ब्रह्मपदाला पोहोचलेला महात्मा आणि त्याच पदाला, त्या लेवलला असलेला महात्मा सुद्धा पाद्य पूजा करतोय. म्हणून त्या काळात स्पष्ट झालंय, एकमेकाचे पाय ओढले जात नव्हते. हो, आणि आता कठीण आहे. याला वाटतं मी श्रेष्ठ, त्याला वाटतं मी श्रेष्ठ. श्रेष्ठत्वावरून वाद चालू आहे. सोडून द्या. एक सांगू, तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्ही दुसऱ्याला मोठं करा. दोघ जण खुर्चीवर बसले आणि तिसरा आला तिकडे उभा आहे. जे बसेल होते म्हणायचं, बस ना, ए बस ना, ए बस ना. ते म्हणलं तू पहिला उठ ना. अरे मेल्या जागा नाही का तुझ्या, बोकंडी बसू. सॉरी सॉरी. हा उठला आणि त्याला जागा दिली. एक सांगू का, त्याला खुर्चीवर तुम्ही जागा दिली, खुर्चीवर दिली ते नाही माहित, पण एक सांगू, ज्या अर्थी तुम्ही स्वतः उठून त्याला खुर्चीवर जागा दिली ना, खुर्चीवर त्याला कम्फर्टेबल जागा मिळेल का नाही मिळेल, पण एक सांगतो, त्याच्या मनात तुम्ही जागा मिळवली. हे श्रेष्ठत्व आहे. आणि एखाद्याला मोठं म्हणायला मन मोठं लागतं, लहान नाही लागत. कधीतरी कोणाला मोठं म्हणा. तर ते व्हॉट्सअप पुराण 19 पुराण आहे कोणतं, काय फार महात्म्य असतात त्याच्यावर. सकाळी सकाळी
रात्री पिऊन झोपेल राहते, पण सकाळी मेसेज असे, अरे वा, असं वाटतं त्याच्या पायाच पडावं. बेकार. म्हणे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतातच. काय वाक्य आहे. अरे महात्मा. अजून एक वाक्य म्हणे, कागदांना पिना मारल्या का कागद एकत्र येतात. कागदाला पिना मारल्या कागद एकत्र येतात, पण माणसाला पिना मारल्या का माणसं. व्हॉट्सअप पुराण. अजून एक वाक्य सांगू का, तुम्हाला झोप नाही यायची, सांगतो, जाऊ द्या. म्हणे कुत्र्याला गती भाऊबंधांना प्रगती सहनच होत नाही. अजून 2 वाक्य, आता नाही सांग, बस. सहज आठवलं म्हणून पाठवलं. रात्री लावली ट्यूबलाईट, आठवलं म्हणून पाठवलं. ते भारी. ऐका, व्यासजी उद्विग्न अंतकरणाने बसले आहेत आणि नारदांनी त्याची व्यथा जाणली आहे. पोटाचा आरसा जीभ आहे आणि मनाचा आरसा चेहरा आहे. काय मत आहे तुमचं. म्हणून पोट बिघडलं का डॉक्टर म्हणतो पाय दाखवा, बरोबर आहे काय. जीभ दाखवा. जिभेवरून पोटाचं सगळं कळतं. जीभ हा पोटाचा आरसा आहे आणि चेहरा हा मनाचा आरसा आहे. याला ज्योतिषशास्त्र म्हणतात. एखाद्या पाहिलं ना दिवस इतका छान जातो, असं वाटतं रोज त्याला पाहावं. पण ज्याला पाऊशी वाटत नाही तो तोंड दाखवित नाही हो, आणि ज्याचं पाऊशी वाटत नाही तो सकाळीच हजर. झाला का चहा, अर्धा घ्या, निघा. उचली महामरी आणला. ही खेड्याकडची भाषा. सतत 12 वाजलेले चेहऱ्यावर. असं वाटतं काय घडून पाहिला याचा चेहरा. सुहास्य बदनम. माझ्या पांडुरंगाकडे पहा. त्या पांडुरंगाष्टकामध्ये किती छान आहे. इतकं सुंदर स्मित आहे देवाच्या चेहऱ्यावर. असा दिवस गोड जातो. आणि असे देव माणसं जे असतात ना गावात, त्यांचा चेहरा सकाळी पहा. लोक म्हणतात ना आमच्या गावातला हा देव माणूस आहे. म्हणजे देव माणूस आहे म्हणजे सगळे देवाचे गुण त्याच्यामध्ये आहे. कधीच कुणाचं वाईट नाही हो. इतका छान स्वभाव आहे आमच्या गावातला देव माणूस. अशा लोकांचा चेहरा पहा. चेहरा लांबट असेल, गोल असेल, फुगीर असेल, चपटा असेल, ते सगळं ज्योतिषशास्त्रात आलं. जाऊ दे आता. पण नारदांनी ओळखलं. कपाळ उंच आहे असे लोक तुम्ही इंजिनिअरिंगच्या बाजूला पाठवा. कपाळ उंच आहे आणि एक रेष जर त्या कपाळावर आडवी पडत असेल असे लोक मेडिकल डॉक्टर क्षेत्रात पाठवा. कपाळ उंच आहे, 2 रेषा पडतात असे लोक मिलिटरी पोलीस अधिकारी वर्गात पाठवा. वेल सेटल होतील. आणि कपाळ उंच 3 आड्या जर कपाळावर पडत असतील ऑलरेडी, पाहुणे आल्यावर पडत्या त्या वेगळ्या. ज्योतिषशास्त्र आहे. आम्ही 1997-98च्या वेळेला हे आमच्या अभ्यासात आलंय. सगळं पाहिजे आमच्याकडं. थोडा अभ्यास पाहिजे ना. वेद विज्ञान संशोधन पाहिजे, ज्योतिषशास्त्र पाहिजे. एखाद्याची पत्रिका आली तर ती पाहता आली पाहिजे. परफेक्ट पाहिजे ना व्यासपीठावर बसणारा. आयुर्वेद पाहिजे, याज्ञिकी पाहिजे, संस्कार पाहिजे, ग्राम अभियानाचं कळलं पाहिजे. ही गांधीजींची संकल्पना आहे. मारुतीची मूर्ती तुटलेली फुटलेली. मारुतीच्या समजा मूर्तीचा अंगठा डॅमेज झालाय, त्या गावामध्ये तरुण मुलं आत्महत्येकडे जास्त जातात. हे शास्त्र आहे. मारुतीच्या हाताला किंवा असं हाताच्या बोटांना काही दुखापत झाली, खपली उडाली, बोट तुटलं, अशा गावामध्ये तरुण मुलं व्यसनाधीनतेकडे जास्त जातात. हे अभियान आहे. पण तुमच्या गावातला मारुती एवढा सुपर आहे, पाहता क्षणीच आनंद होतो.
बरं खात्या पित्या गावचा मारुती चांगला नाही तर काय काय गावातले मारुती लय कुपोषित राहत, बारीक राहत. काय मारुती आहे. ऐका, मानेवर काळा तिळ असेल वाहन जपून चालवायचं. आणि उद्या ऑब्झर्व करा, ज्याच्या मानेवर काळा तिळ त्याला विचारा किती वेळा पडला रे गाडीवरून, तुम्हाला अरे बाप तुला कसं काय कळलं. ज्याच्या मानेवर काळा तिळ त्याला वाहन सौख्य लाभत नाही. आणि ज्याच्या मानेवर काळा तिळ त्याच्या गाडीवर तुम्ही बसले, तुम्ही सुद्धा उलथायची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्र आहे. म्हणून आमचे जुने लोक मुलगी बघायला गेले, तिचं रूप नव्हते पाहत, शास्त्र बघायचे. चालताना तिचा पाय उजवा पुढं पडतो मुलगी पास, डावा पडतो मुलगी नापास. विटेसारखा पाय सपाट मुलगी नापास. सावळी पोरगी चालेल, बाई साखर दे. साखर देताना तिचे बोट बघायचे. ज्याच्या हातापायाचे बोट सरळ, स्वभाव सरळ, बोट वाकडे तिकडे, आत एक बाहेर एक. नुसत्या पत्रिका नका जुळू, हे जुळवा. बाई चालून दाखव. चालता चालता तिचे पाय पायाचे बोट पाहायचे. निरोप देतो. घरी आला का म्हणायचा तुला चालेल का ती सून. ती म्हणली का. अगं तिच्या अंगठ्या शेजारच्या पायाचं बोट मोठं आहे. जिच्या अंगठ्याच्या शेजारचं बोट मोठं असतं ती सासूच्या डोक्यावर मिऱ्या वाटते. कृपया तुम्ही आता बोट बीट पाहू नका. झालं ते झालं, मरू नाही. ज्योतिषशास्त्र तुम्हाला थोडंफार कळावं. जाऊ द्या, सॉरी विषयांतर झालं. व्यासांच्या चेहऱ्यावरली उद्विग्नता पाहिली आणि नारदजी म्हणाले, गुरुजी क्या हुआ आपको, खिन्न मन से अंतकरण से बैठे हो, क्या बात है. नारद जी सब कुछ पुराण में लिखा, लेकिन अभी भी मन को मन शांति मिल नहीं रही, तो मैं क्या करूं. काय करू मी. नारदाला विचारलंय. एक सांगू, तुम्ही कितीही ज्ञानी असा, नामा परते तत्व नाही रे अन्यथा. डायरेक्ट ज्ञान नका मिळू. आणि डायरेक्ट ज्ञान मिळालं तर ते अहंकार घेऊन येईल. ध्यान से सुनिए, गौर कीजिए, लक्षपूर्वक ऐका. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. ज्ञान मिळवायचा प्रयत्न केला डायरेक्ट लगेच त्वरित, ते अहंकार घेऊन येईल. पण लक्ष द्या, विष्णू विना जप व्यर्थ त्याचे. हरिपाठात उत्तर आहे. नाम श्रेष्ठ आहे. म्हणजे व्यासांनी एवढं ज्ञान मांडलंय तरी सुद्धा ते नामाधारक असलेल्या नारदजींना विचारताय, काय ताकद आहे नामाची. वेळ आला तर उद्या परवा आपण बोलू. 11 मिनिटं राहिले, 10ला थांबायचं आपल्याला. लक्ष द्या. व्यासजी तुम्ही एक काम करा. काय. श्रीकृष्णाय वयम नमः. तुम्ही कुणाला शरण जा. कृष्णाला शरण जा. नारदजी काय. कृष्णाने कृपा करावी यासाठी मी काय करू. व्यासजी बोलतायत नारदजींना. आणि आता नारदजी जे बोलले ते सर्वांगाचे कान करून ऐका. तुलसी सर्वव्रतानां महापातक नाशिनी. कोणाची आठवण काढली. तुलसी माईची. कोणी. नारदाने. तुम्ही तुलसीचा आश्रय करा. तुलसीचा आश्रय केल्याने काय होईल. श्रीहरीची प्राप्ती होईल. म्हणे कशी. हरिचंदन. हरिचंदन ही काय भानगड आहे. हा संवाद आहे संस्कृत मध्ये, पण मी मराठीत सांगतो. कारण संस्कृत मध्ये सांगितलं तर सगळे म्हणशील काहीच कळत नाही मेल्याचं. हरि ओम
श्रीमत्पयो निधि निकेतनं चक्रपाणे भोगीन्द्रं भोगमुनि रंजितं पुण्यमूर्ते योगीश शाश्वत शरण भवाब्दिपोतं लक्ष्मी नृसिंहमदीहि करावलंबं ब्रह्मेन्द्र रुद्र अर्क कर्टकुट संगतांग्री कमलमाला कांतिकांतं लक्ष्मी लसत कुच सुररोहम. काय कळलं? काहीच नाही कळलं. आपलं आधीच बरं आहे. व्यास म्हणले कृष्ण कृपा करेल. म्हणे हो का? तुळशी कस काय? हरिचंदन. आता ऐकून ठेवा, शेवटच्या टप्प्यात आहोत आजच्या समारोपाकडे जाताना आपण. बस एवढं तरी न्या तुम्ही घरी आज. हरिचंदन. नारदजी हरिचंदन काय भानगड आहे? मी अष्टगंध ऐकलाय, गोपीचंद ऐकलाय, चंदन ऐकलंय, कस्तुरी ऐकलंय, हळदी कुंकू सगळं ऐकलं. हरिचंदन काय भानगड आहे? बाजारात मिळतं ते नाही, टाका दे बाजूला, केमिकल आहे त्याच्यात. हरिचंदन घरी तयार करायचं. नारदांनी कृती सांगितली. व्यासजी, हा गुरुजी, तुलसी काष्ट घ्यायचं. तुलसी काष्ट माने तुळशीचं लाकूड वाळलेलं. मूळ चालेल, खोड चालेल, फांदी चालेल. तुळशी वाळली ना ती कधी फेकून देऊ नका. काम येईल तुम्हाला ती. काय काय काम येईल मी उद्या परवा तेरवा रोज सांगणार आहे. काहीच वाया जात नाही तुळशीचं, काहीच. तुलसी काष्ट, तुळशीची लाकूड काडी घ्यायची. ज्या दगडावर तुम्ही ते काय म्हणते त्याला सहन, त्याच्यावर चंदन तुम्ही उघडता, त्याच्यावर थोडी चिमूटभर हळदी टाकायची, थोडं कुंकू टाकायचं. पण नीट ऐका, कुंकू बाजारी नको, ते घरी तयार केलेलं पाहिजे. ऐकताय ना सगळ्या जणी? तुम्ही करायचंय. कुंकू तयार करताना अर्धा वाटी हळद. ते तंबाखूला ते लोक चुना वापरतात, क्रीम असा, तो चुना आणि लिंबू. हळदीमध्ये थोडा चुना घाला, लिंबू रस पिळा, झालं ओलं कुंकू तयार. आणि ते पसरवा, वाळवा. त्याचे असे खडे झाले तर मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात किंवा पाट्या वराट्यावर बारीक करा. हळदीपासून तयार केलेलं हे खरं कुंकू. हे बघा मी लावलंय. याचा डाग पण पडत नाही. नाही तर हल्ली कुंकवात बोट बुडवान पाण्यामध्ये बुडून तो डाग लवकर जात नाही. केमिकल आहे त्याच्यात, रंग वापरले, नॅचरल नाही ते. हळदीपासून तयार केलेलं कुंकू तुम्ही धुवून डागच उरणार नाही. इतका सुंदर सुगंध येतो त्याचा. हळद, लिंबू रस पिळायचा, थोडा चुना घालायचा, लगेच लाल कुंकू तयार. ओलं वाळलं, बारीक करा, झालं कुंकू तयार. पण हरिचंदन बनवायला, ऐकताय ना तुम्ही? सगळे ऐका. कुंकू हळदीचं बनवलं, त्याचं मार्चन करायचं असतं. कुंकू मार्चन असा विधी येतो. आणि वर्षातून एकदा तुम्ही करा, कधीच कर्जबाजारीपणा होणार नाही. मी सुरुवातीलाच कथेत प्रतिपादन केलं. मी बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. आणि हे गोष्टी तुम्हाला नुसते ऐकायच्या नाही, घरी करायच्या पण. हजारो लोकांचे आम्हाला रोज फोन येतात, आमच्या महाराजांना येतात, त्यांना येतात. ह्याच गोष्टींसाठी लोकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत. कुंकू मार्चन, जे हळदीपासून तयार केलेलं कुंकू आहे, ते पाचीच्या पाची बोटांनी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विचे नमः 108 वेळेला. किंवा स्त्री सुक्त हरि ओम हिरण्यवर्णां हरण्यं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो अवाह नमः तामं अवाह जातवेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्यां हिरण्यविन्द्यं गामंशं पुरुषाणां नमः. नाहीच काही जमलं, तुळजाभवानीचा टाक आहे ना. ओम तुळजा भवानी माते नमः. महालक्ष्मी ओम महालक्ष्मी माते नमः. सप्त ओम सप्तशृंगी माते नमः. ओम रेणुका माते नमः. सोपं आहे. या पाची बोटांनी तिच्या टाकावर कुंकू टाकताना
असं पायाकडून डोक्याकडे टाकायचं. नमः नमः. उत्कर्ष होईल तुमचा. करून तर पहा तुम्ही. पौर्णिमेला करा. आधी कुंकू बनवून ठेवा पौर्णिमेच्या दिवशी. आता त्रिपुरारी पौर्णिमा येईल ना, करून तर पहा तुम्ही. कर्जबाजारीपणा कमी होईल. घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल. क्षमा शांती घरामध्ये समाधान नांदेल. मुलं आज्ञाधारक बनतील. पुरुष स्त्रीचं घरात पती पत्नीचं जमत नाही, एकमत होईल. गुण्या गोविंदाने घर गोकुळासारखं नांदेल. ते कुंकू मार्चनचं कुंकू हरिचंदनसाठी वापरायचं आहे. त्या दगडावरती हळद, कुंकू मार्चनचं कुंकू आणि तुलसी काष्ट पाणी टाकून त्याच्यात घासायचं. पाणी, हळदी, कुंकू आणि तुलसीचं लाकूड घासून जो लेप तयार होतो तो श्रीहरी कृष्णाच्या कपाळी लावायचा. नसेल कृष्ण, पांडुरंगाच्या कपाळी लावा, नारायणाच्या कपाळी लावा, विठ्ठलाच्या कपाळी लावा, रामाच्या कपाळी लावा. कपाळी लावताना क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. नारदजी म्हणाले असं जर हरिचंदन तुम्ही एकदा जरी लावलं आयुष्यात, लक्ष द्या, हा संदेश आहे व्यासांच्या मार्फत, नारदांच्या मार्फत. एकदा हरिचंदन तुम्ही आयुष्यात एकदा तरी असं हरिचंदन तयार करून देवाच्या कपाळी लावा. अंतकालापर्यंत जिवंतपणे एकदा तरी तुम्हाला श्रीहरी भेट देईल. एकदा तरी. 1001% सत्य. मी केलं, मला अनुभूती आली. नुसत्या गप्पा नाही मारायच्या. बोले तैसा चाले. किंवा तुका म्हणे चाकोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे. अनुभवा वाचून बडबडती. हरिचंदन फार श्रेष्ठ आहे. व्यासांनी हा तोडगा केला. काय सांगू, व्यासांना ते सुचत गेलं. आणि 17 पुराण बार बार, 17 पुराण बार बार, श्रीमद भागवत पुराण सिर्फ एक बार. लाख वेळेला 17 पुराण तुम्ही ऐका. जी फलश्रुती मिळणार नाही ती फलश्रुती भागवत महापुराणात मिळते. कारण हा फक्त तुळशीने केलेला उपकार आहे. कोणावर? व्यासांवर. कृष्ण चरित्र लिहिलं. कृष्ण कथा गंगा सावळे उदक. हे म्हणा त्या सावळ्या रंगाच्या कृष्ण उदक पाण्यामध्ये एकदा बुटकी मार. काय गोड बोलता नाथ बाबा. पांडुरंगी मन रंगले. रंगून गेलं त्या व्यासांचं मन. आणि त्यांना त्याच्यातनं बाहेर पडूशी वाटना. म्हणलं नारदा काय आनंद मिळाला हो. मी हे ते केलं, हरिचंदन लावलं आणि श्री हरीची कृपा झाली. आणि श्रीमद भागवत महापुराण मी लिहिल्याबरोबर माझं उद्विग्न असलेलं मन आनंदाने प्रफुल्लित झालं. ही ताकद कशाची आहे? तुलसी माईची. किती सांगू मी. रात्रंदिवस बोललं. जरी विमल शारदा धरिती पत्र घे लेखना अहर्निशी लिहितरी. शारदा मातेला लिहायला बसावं, जमिनीचा कागद करावा, धरिती पत्र घे लेखना. अहर्निशी कोण लिहितय? बुद्धीची देवता माता शारदा सरस्वती. तुलसीचा महिमा. रात्रंदिवस जमिनीचा पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली आणि शारदा मातेला लिहायला बसवलं. तरी तुळशी मातेचा महिमा आणि महात्म्य वर्णन होऊ शकत नाही. कारण ते अवर्णनीय आहे, अद्वितीय आहे, अलौकिक आहे, परलौकिक आहे. जीवाला शिवाकडं एकरूप करणार आहे, जीवाला केशवाकडे एकरूप करणार हे चरित्र आहे. तर त्याला 10 वाजले. म्हणजे मी काय घड्याळ पाहून नाही करत. पण जेवण वगैरे काहींचे बाकी असतील किंवा काय. पण एक काम करा, उद्या लवकर आठवून या तुम्ही. आणि पाया पडून विनंती करतो, उद्या एकच तोडगा सांगा कुंकुमार्चनचा बायांना. त्या म्हणले अगं काय मला तुला काय समज. मग एक काम कर, चाल कथेला माझाच बोट लावून द्यायचं. आखी कथा नाही सांगायची हा, शपथ आहे तुम्हाला. माझाच बोट लावून द्यायचं. अगं
पोरं ऐकत नाही का? नाही ना. तो नवरा व्यसन. हा ना, बाबांनी रात्री लय भारी सांगितलं. काय मा नाही लक्षात, परत सांगाल. चाल तुम्ही इकडे घेऊन तर या फक्त. इथं आणून सोडा. आपण सरळच करू, दोरीतच, मस्तीत पण शिस्तीत राहायला शिकू. माझी किमया नाहीये, ही कृष्ण तुलसीची किमया आहे. चला जय जयकार करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. छानशी गवळण होईल बरं का. आरतीचं ताट वगैरे तोपर्यंत तयार करा. उठून उभं राहू शकता, नाचावंसं वाटलं नाचू शकता. काय करायचं, देवा पुढं नाचा. संसारात नाचायची गरज नाही पडणार. खांद्यावरी कांबळी कांबळी, हातामध्ये काठी. खांद्यावरी कांबळी कांबळी, हातामध्ये काठी. सारी तसे धेनु सावळा जगदेटी, सारी तसे धेनु सावळा जगदेटी. राधे 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 मुकुंद मुरारी. ओ राधे 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 मुकुंद मुरारी. हात धरून रास मंडल, रास मंडल.